गुड मॉर्निंग आणि फर्स्ट ऑफ ऑल हॅपी दिवाळी टू ऑल. आणि मी नवरोबाला सांगितलं होतं आकाशकंदील आणा, तर त्यांनी एवढ्या सगळ्या व्हरायटी दिल्या मला आकाशकंदीलच्या. मग मी फायनली हा चूज केला आणि इतका सुंदर दिसत होता हा आकाशकंदील, तुम्ही बघू शकतात. आणि कसा दिसतोय मला कमेंट करून सांगा. आणि दिव्याशिवाय दिवाळीला मजा नाही, मग काय दिवे लावून घेतले. आणि माझी खूप दिवसापासून इच्छा होती ह्या मंदिरात छोटूसा बल्ब लावावा, तो पण लावला तर कसं लकलक दिसते आता बघितलं का. तर मग तुम्ही म्हणता ना आता का रडते, तर काय झालं ना की मी खूप दिवसापासून म्हणत होते की नवरोबाला त्याला शॉपिंग करूयात दिवाळीची, पण काय दिवाळीची शॉपिंग केलीच नाही. कारण आमच्याही घरात थोडीशी दुःख झालेलं आहे, त्याच्यामुळं नाही केली शॉपिंग वगैरे. आणि दिवाळी पण एवढ्या उत्साहामध्ये नाही करणार आहोत आम्ही, पण पूजा वगैरे तर करायलाच पाहिजे, दरवर्षी करतो त्यामुळं. मग संध्याकाळून सगळं आवरून घेतलं, अंगण झाडून घेतलं, घरं झाडून घेतले, फरशा पुसायला घेतल्या. आणि अंगणामध्ये एवढा कचरा पडतो की पाटनं सगळी कंबर ना कंबर जाते सगळ्या झाडून. कारण कसं आहे, रोजचंच आहे ना, आम्हाला काय एक दिवसाचं नाही आहे. आणि बदामाची पानं खूपच पडतात. मग काय नवीन घरातलं पण झाडून घेतलं. आणि आईनी पण छान चुलीपासलं सारवून घेतलं होतं, तर कारण तेवढंच एक सारवणाचा भाग उरलेला आहे आता अंगणात, बाकी सगळं तर कोबा करून घेतला आहे. संध्याकाळचा मेनू काय होता तर तुम्ही बघतायच. चिकन आणलं होतं, वाफलून घेतलं आणि मस्त अशी तरीदार भाजी बनवली, भाकरी थापून घेतल्या. आणि तुम्ही म्हणता ना आता काय होळी खेळती का काय, तर होळी नाही खेळत आहे. तर इडलीला पीठ भिजू घातलं होतं, तेच मिक्सरमधून काढलं आणि उद्याच्या इडली खायची होती. तर भेटू उद्याच्या